नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्यात सुरू असलेल्या नव्या वादंगाची. वेदांता फॉक्सकॉन नंतर नागपूरमध्ये प्रस्तावित संरक्षण क्षेत्रातला टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेलाय. टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलाय. टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात यावा यासाठी मी प्रयत्न केला. युवा पिढीसाठी मी प्रयत्न केला. त्यात माझं काही चुकलं नाही. रोजगार देण्यासाठी नुसत्या गप्पा मारून काही उपयोग नाही, असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. ज्यावेळी वस्तुस्थिती बघितली त्यावेळी 21 सप्टेंबर 2021ला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि संबंधित यंत्रणा यांचा एमओयू झालेला होता. आता एमओयू झाल्यानंतर एक अलिखित संकल्पना अशी आहे की ती जागा देखील फायनल झालेली आहे. 30 ऑक्टोबरला त्याचं भूमिपूजन आहे. आता 30 ऑक्टोबरला भूमिपूजन असताना काही लोक सांगतात की ह्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. जमिनीची पाहणी करून इन्सेंटिव्ह पॅकेज देऊन एखाद्या प्रकल्पाच्या डिफेन्सशी निगडीत असलेल्या परमिशन मिळवणं हे काय 90 दिवसामध्ये शक्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून 1 वर्षापूर्वीच एअरबस हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय हा झालेला होता. हे अनेकांनी देखील आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे की रायगडमध्ये 20,000 कोटी रुपयाचा एक फार मोठा प्रकल्प येतोय, जो त्याचं नाव पल्प पेपर प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीचा जो प्रकल्प आहे त्याचा एमओयू 8 महिन्यापूर्वी झाला होता. 8 महिन्यापूर्वी एमओयू झाल्यानंतर 1 महिन्याभरापूर्वी हे सगळे संचालक मला भेटायला आले आणि त्यांनी जी भूमिका माझ्याकडे मांडली ती मला आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचवायची आहे की कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग जी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असते ती 14 महिने होऊ शकली नव्हती. जे हायपॉवर कमिटीची मिटिंग घेऊ शकले नाहीत, जे कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग घेऊ शकले नाहीत, ते पूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला हा दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत हे फार चुकीचं आहे. ह्याच्यातनं मला असं वाटत नाही की राजकीय फायदा होईल, परंतु आपण युवकांची दिशाभूल करतोय हे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि मला आपल्याला देखील एक मी विनंतीच करायची आहे की ज्या पद्धतीचे स्टेटमेंट काही लोक देतात आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो किंवा अन्य सिनियर नेते मंडळी देखील विश्वास ठेवतात, त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. आणि वाईट झालं तर ते एकनाथजी शिंदेमुळे झालं, वाईट झालं ते देवेंद्रजींमुळे झालं आणि म्हणून उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या ज्या काही भूमिका आहेत त्या कितपत राजकारणाला सोयीस्कर आहेत हे मला माहिती नाही. आणि म्हणून टीकेसाठी टीका करायची, जी माहिती कुठेही खात्यामध्ये अवेलेबल नाही अशा पद्धतीने ट्विटमध्ये आणायची, हे म्हणजे संभ्रम निर्माण करणं आहे. आणि संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरं कोणाच्या हातात काही शिल्लक न राहिल्यामुळे एक कलमी शिंदे आणि फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा उद्योग काही लोकांकडनं सुरू आहे.